विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 20 चॅप्टर नंबर 20 पेरीमीटरवर आधारित एक्झरसाइज बघणार आहोत. बघा क्वेश्चन 1. द स्क्वेअर ऑफ अ साइड 12 सेंटीमीटर इज कट ऑन द डायगोनल. फाइंड द पेरीमीटर ऑफ वन ट्रायंगल सो फॉर्म. म्हणजे काय सांगितलं, हा एक स्क्वेअर आहे आणि त्याला काय केलं आहे, हा डायगोनल. इथं काय केलं, हा डायगोनल काय करतो, हा एक इथं ट्रायंगल फॉर्म होतो. तर या ट्रायंगलचा काय करायचं आहे, पेरीमीटर काढायची आहे. या ट्रायंगलची पेरीमीटर काढायची. आता याच्या साईड्स दिलेल्या आहेत, किती आहे 12. ही आहे 12 आणि स्क्वेअर म्हटलं काय असेल 90 डिग्री. मग पेरीमीटर काढायची म्हणजे आपल्याला पेरीमीटर म्हणजे काय, द सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साईड्स. म्हणजे ही साईड आपल्याला काढावी लागेल, ही साईड काढावी लागेल. आता हे तुम्हाला माहीत आहे की हा राईट अँगल ट्रायंगल होतो. नाव दिलं ए बी सी. ए बी सी इज अ राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये हे दोन साईड जर इक्वल असेल तर हायपोटेनिस काय असते, साईड रूट 2. हा फॉर्म्युला तुम्ही बघितलेला आहे, साईड रूट 2 म्हणजे काय येईल 12 रूट 2. म्हणजे एसीची व्हॅल्यू काय असेल, लेंथ ऑफ एसी 12 रूट 2. मग पेरीमीटर इक्वल्स टू सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साईड, म्हणजे 12 प्लस 12 प्लस 12 रूट 2. याची ॲडिशनली 24 प्लस 12 रूट 2 इक्वल्स टू. आता हे याच्यामध्ये 12 कॉमन काढले, 12 काय केले कॉमन काढले. 12 कॉमन काढल्यानंतर 12ने काय करणार, आपण याला आणि याला डिवाईड करणार. 12ने याला डिवाईड केलं तर काय देते, 12 टू 24 प्लस 12ने याला डिवाईड केलं तर हे 12 आणि 12 कॅन्सल होतील. इथं काय उरेल रूट 2. म्हणजे 12 इन ब्रॅकेट 2 प्लस रूट 2. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 2. द रेडियस ऑफ अ सेमी सर्क्युलर गार्डन इज 28. आता हे एक सेमी सर्क्युलर गार्डन आहे आणि त्याची रेडियस ही किती आहे, एवढी ही 28 मीटर आहे. 28 मीटर. हाऊ मच मोर डिस्टन्स वन हॅज टू कवर फॉर गोईंग फ्रॉम ए टू बी ऑन द सर्क्युलर पाथ इन्स्टेड ऑफ गोईंग ऑन अ डायमेट्रिकल पाथ. म्हणजे एखाद्याला या सर्क्युलर पाथवर गेल्यानंतर किती डिस्टन्स जास्त कवर करावं लागेल. जर समजा तो ए हे असं डायमेट्रिकल म्हणजे डायमीटर जे आहे याच्यावर न जाता एपासून बीपर्यंत जाण्यासाठी असं सरळ न जाता तो या सर्क्युलर पाथवरून जर गेला तर त्याला किती डिस्टन्स जास्त कवर करावं लागेल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हे ए बी हे डिस्टन्स कवर मोजावं, किती असेल मोजावं लागेल. किती येईल हे सोपं आहे. रेडियस 28 म्हणजे इकडचा पण काय असेल 28. म्हणजे ए बीचं डिस्टन्स काय येईल 28 प्लस 28 हे जाईल 56. इथलं ह्या साईडचं झालं इकडं. आता हे काढायचं आहे. आता हे काय आहे, हे डिस्टन्स म्हणजे काय असतं, हे सर्कम्फरन्स. हे काय आहे सर्कम्फरन्स. आणि ही किती आहे, हाफ आहे. ही काय आहे हाफ. ही काय सेमी सर्कलचं सर्कम्फरन्स म्हणजे काय येईल ते सर्कम्फरन्स ऑफ सेमी सर्कल म्हणजे काय येईल त्याच्या हाफ. म्हणजे टोटल जे सर्कम्फरन्स असतो त्याच्या हाफ येईल. मग काय लिहिणार आपण, सर्कम्फरन्स 2 इक्वल्स टू हे 2 पाय आर अपॉन 2. सर्कम्फरन्सच्या हे हाफ आहे म्हणून आपण त्याला 2ने डिवाईड केलं. हे 2 आणि हे 2 कॅन्सल झालं इक्वल्स टू 2 पायची व्हॅल्यू 22/7 इंटू 28. 7 1 जा 7, 7 4 जा, हे काय आलं 88. हे डिस्टन्स किती आलं 88. हे डिस्टन्स किती आलं आपण इथंच बघितलं 56. म्हणजे त्याला इकडे किती कवर एक्स्ट्रा किती त्याला जावं लागेल, 88 मायनस 56. 88 मायनस 56 8 2 32 मीटर. हे मीटरमध्ये आहे. आता इथे दोन आपल्याला ऑप्शन बघायचे आहेत. हे 32 एक आलं मीटर. आता हे 7 पॉईंट हे येणारच नाही, हे सेंटीमीटर आणि हे. आता आपल्याला काय करावं लागेल, मग मीटरचं कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, सेंटीमीटरमध्ये केलं तर किती ना 100ने येतं. मग ते 3200 होईल. मग त्याचं हेक्टोमीटरमध्ये कन्वर्ट करूयात. तर मीटरचं हेक्टोमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कितीने डिवाईड करतात तुम्हाला माहीत आहे, 100ने. ते काय येईल, हे 0.32 हेक्टोमीटर. दुसरा ऑप्शन कोणता असेल, ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 3. एरिया ऑफ
a circle of area 314 centimeter is inscribed in a square. What is the perimeter of the square? आता याची फिगर बघूयात अगोदर की एक हा सर्कल आहे आणि हे सर्कल कशामध्ये इन्स्क्राईब आहे एका स्क्वेअरमध्ये. ही काय प्रॉपोर्शनमध्ये फिगर येणारच नाही. आणि याचा सर्कलचा एरिया दिलेला आहे 314 सेंटीमीटर. आता आपल्याला हे याचे पेरिमीटर काढायचे म्हणजे काय, ही साईड आली पाहिजे आपल्याला, ही साईड माहीत झाली पाहिजे. आता ही साईड माहीत होण्यासाठी आता ही जी डायमीटर आहे, ही डायमीटर काय आहे, ही याला इक्वल असेल, ही आणि हे इक्वल असेल. म्हणजे आपल्याला डायमीटर काढली की जी साईड मिळते. मग डायमीटर काढायची म्हणजे काय करावं लागेल, अगोदर आपल्याला रेडियस फाइंड आउट करावं लागेल. इथं पायची व्हॅल्यू काय घ्यायला सांगितली आहे, 3.14. मग एरिया ऑफ सर्कल इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. हे आपल्या सोयीसाठी इकडनं घेऊयात, किंवा हे 3.14 इंटू आर स्क्वेअर इक्वल्स टू एरिया किती आहे 340. आर स्क्वेअर इक्वल्स टू, आता हे इकडं मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल, 314 अपॉन 3.14. आता बघा हे डेसिमल पॉईंटला डिवाइड करता येत नाही, मग आपल्याला इथं काय करावं लागेल, इथं 100ने मल्टिप्लाय करावं लागेल, इकडं 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. इकडं 100ने मल्टिप्लाय केलं काय होईल 31400, आणि इथं 100ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल 314. मग हे डिवाइड करूयात. हे लक्षात आलं असेल, 314 वनचा 314 आणि हे 20, हे 20. आता काय मिळालं याच्यामुळे तुम्हाला आर स्क्वेअर. आर स्क्वेअर इक्वल्स टू किती आलं 100. मग आर किती असेल 10. आर जर 10 असेल तर डायमीटर काय असेल मग 20. हे जर 10 असेल तर डायमीटर काय असेल, इकडचं 10 10 20. आणि काय काढायचं आपल्याला, पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर. म्हणजे याची साईड किती आली आता ह्या स्क्वेअरची 20. याची पेरिमीटर काय येईल 4 इंटू साईड, 4 इंटू साईड, दॅट इज 80 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. Question number 5. How many revolutions will the wheel of a bicycle make to cover a distance of 4.4 kilometers if its diameter is 70 centimeter? आता हा प्रश्न आपण स्कूलमध्ये बघितलेला आहे. हे एक व्हील आहे आणि या व्हीलला ते किती वेळेस त्याचे रिव्होल्युशन्स होतील, किती वेळेस त्याला गोल फिरावं लागेल, तर किती डिस्टन्स कवर करण्यासाठी 4.4 किलोमीटर डिस्टन्स कवर करण्यासाठी. आता ही जी डायमीटर कशामध्ये दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये, ही बघा. आता जेव्हा एखादं चाक एक फेरी कंप्लीट करतं तर तो किती डिस्टन्स कवर करतो, म्हणजे एक रिव्होल्युशनमध्ये किती डिस्टन्स कवर होतं त्याच्या सर्कम्फरन्स इतकं. किती होतं त्याच्या सर्कम्फरन्स इतकं. मग याच्या आपण इथं सर्कम्फरन्स काढूया. सर्कम्फरन्स इक्वल्स टू 2 पाय आर इक्वल्स टू 2 इंटू 22/7 इक्वल्स इंटू 70. 7 1 7 इक्वल्स टू 2 इंटू हे काय आलं इक्वल्स टू 0 4 अँड सॉरी इथं हे डायमीटर दिलेली आहे. मग याची रेडियस काय असेल, मग म्हणजे हा फॉर्म्युला आपण इथं असा घेऊयात, C इक्वल्स टू पाय डी. C इक्वल्स टू पाय डी 22/7 इंटू 70. 7 1 7. मग सर्कम्फरन्स किती येईल या ठिकाणी 220 सेंटीमीटर. याला सर्कम्फरन्स. आणि आपल्याला टोटल किती डिस्टन्स कव्हर करायचं आहे 4.4 किलोमीटर. आता 4.4 किलोमीटरला काय करायचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर 4 किलोमीटरला अगोदर आपण मीटरमध्ये कन्व्हर्ट करूयात. बघा या ठिकाणी 4.4 किलोमीटर. किलोमीटरला मीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर कितीनं मल्टिप्लाय करतात 1000नं. हे 4.4 इंटू 1000 हे झालं मीटरमध्ये. आता याचं 1 2 3 0 मल्टिप्लाय करायचं म्हणजे डेसिमल पॉईंट 3 डिजिट पुढं सरकेल. इथं 1 आहे म्हणजे काय येईल ते 4400 मीटर. आता मीटरचं काय करायचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं. मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल त्याला कितीने मल्टिप्लाय करतात 100ने. त्याला 100ने मल्टिप्लाय केलं काय येईल ते 44000 सेंटीमीटर.
हे इतकं डिस्टन्स आपल्याला कवर करायचं आहे, तर किती रिव्होल्युशन्स लागेल. मग नंबर ऑफ रिव्होल्युशन्स इक्वल्स टू किती येईल ते टोटल डिस्टन्स म्हणजे किती 44000 डिव्हायडेड बाय सर्कम्फरन्स ती किती आहे 220. हे कॅन्सल 0 हेच कॅन्सल 21 1 जा 21 21 2 जा 44 आणि 1 2 3 0 1 2 3 इक्वल्स टू 2000. म्हणजे ते किती वेळेस चाक फिरलं पाहिजे 2000 वेळेस. जेव्हा त्याच्या फेऱ्या पूर्ण होतील तेव्हा हे 4.4 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं जाईल. क्वेश्चन नंबर 5. The length and the breadth of a given rectangle are 12 सेंटीमीटर अँड 5 सेंटीमीटर्स. आता हा रेक्टँगल आहे म्हणजे हे सगळे अँगल्स काय असतील हे 90 डिग्री असतील. हे फायनल झालं, हे माहीत आलं तुम्हाला. व्हॉट आर द टोटल पेरिमीटर ऑफ ट्रू ट्रायंगल्स फॉर्म ऑन द कटिंग द रेक्टँगल अलॉंग इट्स हायपोटेनियस. म्हणजे हायपोटेनियसवर जर रेक्टँगल कट केला तिथे 2 रेक्टँगल फॉर्म होतात. म्हणजे कोणते रेक्टँगल 2 फॉर्म होतील, एक हा एक आणि हा दुसरा एक, हे 2 रेक्टँगल फॉर्म होतील. तर ह्या दोघांची पेरिमीटर काय असा प्रश्न आहे. आता बघा हे तुम्हाला माहिती आहे 5 आहे, हे 12 आहे. मग हे किती असेल, मग हे 13. काय बाय पायथागोरस ट्रिपलेट, पायथागोरसच्या ट्रिपलेटनुसार हे 5 12 13 हे ट्रिपलेट्स आहेत. म्हणजे हा जो आहे हे 5 12 अँड 13. मग याची पेरिमीटर काय येईल 12 + 13 25 25 + 5 30. म्हणजे एका ट्रायंगलची काय येईल 30, मग दुसऱ्या ट्रायंगलची काय 30. दोघांची मिळून किती झाली 60 सेंटीमीटर. दोघांची मिळून काय झाली 60 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल डबल्स ऑन डबलिंग इट्स लेंथ ॲट ब्रेड. हे बरोबर आहे. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल्स हॅविंग इक्वल एरिया आर द सेम. म्हणजे बघा आता हे द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल्स हॅविंग इक्वल एरिया आर द सेम. म्हणजे जर समजा पेरिमीटर दोघांची सारखी असेल आणि त्याचा एरिया इक्वल असेल तर सारखे असतात का, नाही, हे फॉल्स आहे. हे स्टेटमेंट काय आहे फॉल्स. क्वेश्चन नंबर 7. 4 स्क्वेअर, बघा आता हे 4 स्क्वेअर इच ऑफ साइड विथ 4 सेंटीमीटर आर जॉईन टुगेदर टू फॉर्म अ लार्ज स्क्वेअर. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर सो फॉर्म. आपण सहज ओव्हरऑली सोडू शकतो. हा एक स्क्वेअर आहे 4 सेंटीमीटर, त्याला दुसरा एक हे 4 आहे, दुसरा एक स्क्वेअर जॉईन केला हे झालं 4 सेंटीमीटर, आणि हा एक खाली एक स्क्वेअर जॉईन केला हे 4 आणि हा एक स्क्वेअर 4. आता हे टोटल स्क्वेअर हे झाले 4 स्क्वेअर आले. याची साईड 4 4 आहे. आता हा जो मोठा स्क्वेअर फॉर्म होईल याची साईड किती असेल 8. याची साईड किती असेल 8. मग पेरिमीटर काय येईल याची, हा जो मोठा आता झाला हा पूर्ण हा जो फॉर्म झाला हा, याची काय आली 8. पेरिमीटर इक्वल्स टू 4 इंटू साईड काय येईल ते 32. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 8. द पेरिमीटर ऑफ अ सेमीसर्कल इज 108 सेंटीमीटर. What is the perimeter of a square drawn on a diameter of the semicircle. आता एकदा हे बघूयात. आता एक हा सेमीसर्कल, हा आहे सेमीसर्कल, हा आहे सेमीसर्कल आणि याची पेरिमीटर तुम्हाला दिलेली आहे आणि काय विचारलं आहे व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर ड्रॉन ऑन डायमीटर. ही डायमीटर झाली आणि याच्यावर हा जो स्क्वेअर आपण ड्रॉ करणार आहोत त्याची पेरिमीटर किती आहे असा प्रश्न आहे. मग यासाठी आपल्याला काय आवश्यक लागेल, ही डायमीटर काढावी लागेल. काय काढावं लागेल, ही डायमीटर. आता पेरिमीटर ऑफ सेमीसर्कल, पेरिमीटर ऑफ सेमीसर्कल म्हणजेच काय बघा इकडे. आता म्हणजे ही लेंथ प्लस ही लेंथ, याला काय होणार पेरिमीटर ऑफ अ सेमीसर्कल. सेमीसर्कल नंतर हे येईल आणि हे पण येईल. आता ही जे लेंथ आहे ही काय असते, ही असते पाय आर. ही काय असते पाय आर प्लस, आणि ही काय असते
ही डायमीटर आहे, ही आहे 2R, हे काय आहे 2R, आणि दोन्ही मिळून किती आहे 108, दोन्ही मिळून किती आहे 108. आता याच्यामध्ये आपण R कॉमन घेऊयात. बघा R कॉमन काढलं, इथं काय येईल पाय प्लस 2, पाय प्लस 2 इक्वल्स टू. आता पाय प्लस 2 हे आपण इथे ॲडिशन बघूयात या ठिकाणी. पायची व्हॅल्यू काय आहे 22/7 प्लस 2, दिले क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 22 प्लस 7 2 जा 14, हे खाली 7, हे काय येईल ते 6/3/7, 36/7 काय आली याची व्हॅल्यू आली, याची व्हॅल्यू काय आली 36/7 इक्वल्स टू R इंटू 36/7, देअरफॉर R इक्वल्स टू, हे काय होतं इथे 108, हे आपण आपल्या सोयीसाठी इकडनं घेतलं. आणि हे 36/7 हे जे इकडे काय होईल डिवाइड होईल, म्हणजे याच्या रेसिप्रोकली मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय होईल हे 7 न्यूमरेटरला जाईल आणि 36 हे डिनॉमिनेटरला येईल. 36 1 जा 36, 36 3 जा 108, R इक्वल्स टू 21 सेंटीमीटर. म्हणजे हे रेडियस काय आली 21, ही काय आली 21, म्हणजे साईड काय झाली मग आता ही 21 + 21 42, साईड काय झाली 42. मग पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू 4 इंटू साईड, 4 इंटू साईड, 4 4 4 जा 16, 160. काय विचारलं आहे व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर ड्रॉन ऑन अ डायमीटर. किती आलं 21 21 + 21 42, 41 इंटू 4, 41 इंटू 4, 4 2 जा 8, सॉरी 4 2 जा 8, 4 4 जा 60, 168. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 9 हे आपण ओव्हरऑली इथं घेऊ शकतो. फाइंड द पेरिमीटर ऑफ द गिवन फिगर. या फिगरची काय करायची पेरिमीटर काढायची, म्हणजे सम ऑफ ऑल साईड, ही लेंथ आहे, ही लेंथ आहे, ही आहे, ही आहे. आता आपल्याला काय माहीत पाहिजे फक्त YZ माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे YZ. आता हे उदाहरणसुद्धा आपल्याला ओव्हरऑली सॉल्व करता येतं, हे उदाहरणसुद्धा आपल्याला ओव्हरऑली सॉल्व करता आलंच पाहिजे. आता बघा हा ट्रायंगलवरचा XYT हा ट्रायंगल, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, आणि ही 8 15 आणि ही काय आहे हायपोटेनियस, आणि पायथागोरस ट्रिपलेट काय आहे 8 15 अँड 17, म्हणजे ही जी टोटल आहे YT ही किती असेल 17 असेल, राईट. आणि ही आहे 5, ही आहे 12, हे पण राईट ट्रायंगल आहे. मग 5 12 आणि काय आहे पायथागोरस ट्रिपलेट 13, म्हणजे ही ZT जी असेल ही किती असेल 13 असेल, ZT असेल 13. मग YZ किती येईल 17 मायनस 13, 17 मायनस 13, ती किती आली मग 7 - 3 4 0, ही किती आली मग 4 आली. आणि आता आपल्याला काय करायची पेरिमीटर्स काढायची, म्हणजे सर्वांची सम करायची. म्हणजे 8 काय येईल ती मग पेरिमीटर इक्वल्स टू बघा 8 + 15 + 5 + 12 + 4. आता हे 20 20 + 20 40 and 40 + 4 44. ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3. स्कॉलरशिपमध्ये असेच शॉर्ट मेथडचा यूज करायचा, कारण ते आपल्याला खूप कमी वेळेमध्ये उदाहरणं सोडवायची असतात. क्वेश्चन नंबर 10. द लेंथ ऑफ रेक्टँग्युलर गार्डन इज 5/4 times breadth. The expenditure for 4-layer wire around garden is rupees 36 per meter is 1,29,600. What is the breadth of the garden? आता हा प्रश्न काय अगोदर आपण समजून घेऊयात. म्हणजे हे एक गार्डन आहे रेक्टँग्युलर, हे गार्डन आहे बघा, त्या फिगर काढूयात. आणि ही सपोज त्याची ब्रेडथ असेल तर त्याची लेंथ किती आहे
द लेंथ ऑफ रेक्टेंगल गार्डन इज 5/4 टाइम्स ऑफ द ब्रेड. म्हणजे काय येईल 5/4 टाइम्स 5/4 टाइम्स ऑफ द ब्रेड म्हणजे 5x/4 ही काय झाली त्याची लेंथ आली, ही काय आली त्याची ब्रेड. आणि काय फाइंड आउट करायचं आहे द एक्सपेंडिचर फॉर लेअरिंग वायर अराउंड द गार्डन. मी इथं वायर टाकायचं आहे म्हणजे असं वायरचं फेन्सिंग करायचं कुंपण करायचं आहे. आणि किती लेअर पाहिजे ते 4 म्हणजे 4 पदरी पाहिजे. आणि एका वायरची एका मीटरची व्हॅल्यू किती आहे 36 रुपीज. आणि त्याला टोटल किती किंमत आली टोटल 1,29,600. आणि आपल्याला ब्रेड काढायची आहे. आता बघा पहिल्यांदा पेरीमीटर ऑफ द रेक्टँगल. पेरीमीटर्स फॉर्म्युला काय आहे 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड म्हणजे 5x/4 प्लस एक्स. आता इथं फॉर्म्युला लिहायची काही गरज नाही प्रत्येक वेळेस. इक्वल्स टू पेरीमीटर किती येईल पेरीमीटर आता या ठिकाणी 2 इन ब्रॅकेट बघा 4x + 5x म्हणजे 9x/4 हे 2 1 2 2 2 4 9x/2 ही काय आली पेरीमीटर. 9x/2 ही आली पेरीमीटर. आता इथे बघा देअरफॉर आता हे स्टेटमेंट बघा लक्षात यायला काय याला परत वाटल्यास बघू घेऊयात. आता पेरीमीटर म्हणजे काय झालं 1 म्हणजे एक लेअर कंप्लीट झाली. अशा किती लेअर कंप्लीट करायचं आपल्याला 4 लेअर. मग ते डिस्टन्स किती होईल 9x/2 हे पेरीमीटर इंटू 4 पेरीमीटर इंटू 4 इंटू आणि एकाचा रेट काय आहे 36. टोटल व्हॅल्यू किती आली 129,600. या ठिकाणी हे इक्वेशन इथं फॉर्म होतं. आता इथे बघूयात हे इथं 2 1 2 2 2 4 2 1 2 2 2 4 9x. आता देअरफॉर बघा ते x इक्वल्स टू एकाच मध्ये घेऊयात हे 129,600 हे सगळं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. ते काय होईल मग ते डिव्हिजनमध्ये. असे उदाहरणं तुम्ही पाठीमागं सोडवलेले आहे. आणि हे आता आपल्याला इथे त्याचा लोएस्ट फॉर्म करायचा आहे. 12ने इथं डिवाइड करत बघा हे सोपं जाईल. 12 3 36 12 1 12 0 12 8 96 0 0 हे 12ने डिवाइड केल्यानंतर आलं. उरलेलं समोर घेऊयात. एकाच ठिकाणी जर कॅल्क्युलेशन केलं तर आणखीन चुकण्याची शक्यता असते. काय उरलं या ठिकाणी 9 × 2 × 3 9 × 2 × 3. मग आता इथे 9ने कॅन्सल करूयात. 9 1 9 आणि इथं 1 आलं 9 2 1200. आता हे काय आलं 2 3 6 2 3 किती आलं हे 6 आणि 6 2 6 2 म्हणजे किती येईल ते बघा 3 2 6 आणि 6 2 काय आलं हे इक्वल्स टू 200. एक्स इक्वल्स टू 200 कशामध्ये आहे हे मीटर्समध्ये 200 मीटरमध्ये आलं. आणि आपल्याला चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्स 2 पर्याय शोधायचे. हे 200 मीटर एक आलं हे आणि तर 200 मीटरचं हे होणार नाही म्हणजे काय येईल किलोमीटरमध्ये. तरीसुद्धा आपण बघूयात 200 मीटरचं किलोमीटरमध्ये करताना काय करतात मला माहीत आहे 1000ने डिवाईड करतात. याला 1000ने डिवाईड केलं ते काय येईल मग 1 2 3 1 2 3 0.2 किलोमीटर. ऑप्शन नंबर 4 2 and 4. क्वेश्चन नंबर 11 हे सोपं आहे बघा. द स्क्वेअर्स गिवन इन द फॉलोइंग फिगर्स आर कॉन्ग्रंट. हे जे स्क्वेअर आहे हे सर्व काय कॉन्ग्रंट आहेत. द एरिया ऑफ द गिवन फिगर इज 54 स्क्वेअर युनिट. फाइंड द पेरीमीटर ऑफ द गिवन फिगर. आता ही जी एरिया ऑफ द गिवन ह्या सर्वचा एरिया किती आहे 54. हे टोटल किती स्क्वेअर आहेत मग 1 2 3 4 5 6 टोटल 54 आणि किती 6. एकाचा एरिया किती येईल मग एकाचा एरिया काय येईल 9. एकाचा एरिया काय येईल 9 स्क्वेअर
युनिट. म्हणजे एकाची साईड काय येईल मग, देअरफॉर साईड इक्वल्स टू 3. कारण याचा एरिया जर 9 असेल तर काय असेल मग साईड ही 3. 3 × 3 9. आणि काय विचारलं आहे, फाइंड द पेरिमीटर ऑफ द गिवन फिगर. आता बघूयात आपण हे टोटल किती होतात, अशी आपल्याला लेंथ मोजावं लागेल. ही सगळ्यांची काय आली तर 3 3 3 येत आहे. बघा मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. किती आलं ते 18 × 3. 18 3 जा 54. आता 54 इथं 2 ठिकाणी आहे. आता 54 हे काय आहे, पेरिमीटर. आणि पेरिमीटर हे कशामध्ये असते, नुसतं युनिट्समध्ये. पेरिमीटर कशामध्ये असते, युनिट्समध्ये. आणि हे जे स्क्वेअर युनिट आहे हे कशामध्ये असतं, हे कशासाठी वापरतात, एरियासाठी. आपल्याला विचारली पेरिमीटर म्हणजे कोण, ऑप्शन नंबर 4 54 युनिट्स. हे स्क्वेअर युनिट्स येणार नाही, ते स्क्वेअर युनिट्स हा युनिट एक कशासाठी वापरतात, एरिया काढण्यासाठी. क्वेश्चन नंबर 12, लास्ट क्वेश्चन. हे आपण ओरली सोडू शकतो. बघा, द फॉलोइंग फिगर EF पॅरलर HI, हे आणि हे पॅरलर आहेत. अँगल F अँड LI आर राईट अँगल. हे आणि हे राईट अँगल आहेत. म्हणजे हा अँगलसुद्धा काय असेल, राईट अँगल असेल. हा अँगलसुद्धा राईट अँगल असेल. EF कुठे, हे EF इक्वल्स टू 24. हे किती आहे, 24. EI हे काय आहे, 9. FG हे आहे 7. IH हे पूर्ण आहे 40. फाइंड द पेरिमीटर ऑफ द फिगर. आणि ह्या फिगरची काय करायची, पेरिमीटर काढायची आहे. पेरिमीटर म्हणजे या सर्वांची जी साईड आहे, म्हणजे हे याची ॲडिशन आपल्याला करायची आहे. तर आपल्याला ही माहिती आहे, ही माहिती आहे, ही माहिती आहे, ही माहिती. तर फक्त हा एवढा भाग जो आहे हा माहीत नाही. मागच्या पण आपण असं एक उदाहरण पाहिलं होतं, हा माहीत नाही. आता ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ओव्हरऑलीज घेऊयात. 9 40 म्हणजे हा किती असेल मग, काय पायथागोरस ट्रिपलेट, 9 4 अँड 41. करेक्ट. म्हणजे टोटल काय असेल, हे 41 असेल. ही EH जी आहे, कोणता EH काय येईल, 41. EH काय येईल, 41. आता 7 24 आणि ही काय असेल मग, आता 7 24 अँड 25 म्हणजे याचं EG काय असेल, 25. EG काय असेल, 25. GH काय मिळेल आपल्याला, GH इक्वल्स टू 41 टोटल आहे मायनस 25 इक्वल्स टू, ने सबट्रॅक्शन काय येतो, 16. सबट्रॅक्शन काय येतो, 16. आणि पेरिमीटर, मग पेरिमीटर इक्वल्स टू, बघा सर्वांची ॲडिशन म्हणजे 24 प्लस 7 प्लस हे किती आलं, 16 प्लस हे 40 प्लस 9. आणि सर्वांची ॲडिशन किती येते, 96. ऑप्शन नंबर 2.